नमस्कार मित्रांनो, वेलकम टू द ऑनलाईन प्लॅटफॉर्म ऑफ कृष्ण अर्पण द लर्निंग वर्ल्ड. ठीक आहे. आपण हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन हा लेसन चालू केला होता का? हो. ठीक आहे. त्या लेसन मध्ये आपला लेक्चर नंबर 1 झालं होतं. काय झालं होतं? लेक्चर नंबर 1. आता ते लेक्चर नंबर 1 चा आपण काय करू, थोडा प्रिव्ह्यू पाहून घेऊ की आपण काय काय घेतलं होतं, काय काय नाही. ठीक आहे. आता लेक्चर नंबर 1 मध्ये सगळ्यात पहिले आपण काय पाहिलं होतं? हायड्रोकार्बन्स. काय पाहिलं होतं? हायड्रोकार्बन. आता हायड्रोकार्बन म्हणजे काय, मी आता डेफिनेशन वगैरे लिहून देत नाही. पहिल्या लेक्चरमध्ये डेफिनेशन वगैरे सर्व लिहून दिलेली आहे आपले. आता सिम्पली हायड्रोकार्बन्स म्हणजे काय, द कंपाऊंड विच मेड अप ऑफ काय, कार्बन अँड हायड्रोजन. कार्बन अँड हायड्रोजन यांना काय म्हटलं होतं आपण? हायड्रोकार्बन्स. काय म्हटलं होतं? हायड्रोकार्बन्स. मग काय बोललो होतं आपण? हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. काय पाहिलं होतं? हॅलोजन डेरिव्हेटिव्ह किंवा हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन. हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन किंवा अरेन्ज हे पाहिलं होतं. ठीक आहे. आता हॅलोजन डेरिव्हेटिव्ह म्हटलं, ठीक आहे. आता यामध्ये काय होते की बा अल्केन असल, कोण असल? अल्केन. और काय असू शकते? अरिन्स. किंवा अरिन्सलाच काय म्हणतो आपण? अरोमॅटिक कंपाऊंड. काय म्हणतो आपण? अरोमॅटिक. अरोमॅटिक कंपाऊंड. ठीक आहे. यामध्ये काय होते? वन ऑफ द हायड्रोजन ॲटम रिप्लेस बाय इज रिप्लेस बाय हॅलोजन ॲटम. इज रिप्लेस बाय हॅलोजन इज रिप्लेस बाय हॅलोजन ॲटम. ठीक आहे. यालाच काय म्हटलं होतं आपण? हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. आता हे अल्केन मध्ये बी असू शकते आणि अरोमॅटिक कंपाऊंड म्हणजे अरिन्स मध्ये बी असू शकते. ठीक आहे. मग काय केलं होतं आपण? सिंपल क्लासिफिकेशन. काय केलं होतं? क्लासिफिकेशन ऑन द बेसिस ऑफ काय म्हटलं होतं? मॅक्झिमम करून ऑन द बेसिस ऑफ आपण काय पाहिलं होतं? नंबर ऑफ हॅलोजन ॲटम. काय पाहिलं होतं? नंबर ऑफ हॅलोजन ॲटम. आता नंबर ऑफ हॅलोजन ॲटम मध्ये काय पाहिलं होतं आपण? मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह, डाय हॅलोजन डेरिव्हेटिव्ह, ट्राय हॅलोजन डेरिव्हेटिव्ह आणि काय, टेट्रा हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ते पाहिलं होतं. आता काय पाहायचं आपल्याला? आज बघा आपल्याला काय पाहायचं आहे? क्लासिफिकेशन. काय पाहायचं आहे? क्लासिफिकेशन ऑफ हॅलो. आज मेन आपल्याला काय पाहायचं आहे? कालचा एक टॉपिक नाही का, म्हणजे प्रिव्हियस लेक्चरचा एक टॉपिक आज कंटिन्यू करून तिथून सुरुवात करू आणि लास्ट पर्यंत घेऊन जाऊ. आज बी आपल्याला काय पाहायचं आहे? क्लासिफिकेशन. ठीक आहे. थोडं वर घेतोय. क्लासिफिकेशन क्लासिफिकेशन ऑफ मोनो हॅलोजन. कोणचा पाहायचा फक्त आता? मोनो हॅलोजन हॅलोजन कंपाऊंड. मोनो हॅलोजन कंपाऊंड. आज काय पाहायचं आपल्याला? क्लासिफिकेशन ऑफ मोनो हॅलोजन कंपाऊंड. आता पहा यांचं क्लासिफिकेशन कशावर डिपेंड करते? ऑन द बेसिस ऑफ ऑन द बेसिस बेसिस ऑफ कार्बन कार्बन ऑन विच हॅलोजन ॲटम अटॅच. ठीक आहे. कशावर डिपेंड करते? अटॅच. सॉरी. आता पहा हॅलोजन ॲटम आहे, मोनो हॅलोजन आहे. आता मोनो हॅलोजन वाला ॲटम म्हणजे मोनो हॅलोजन जे हॅलोजन ॲटम आहे ते कोणत्या कार्बनला अटॅच आहे? ठीक आहे. त्यामध्ये सगळ्यात पहिला कोणचा येते आपला? प्रायमरी अल्किल हॅलाइड. कोण येते? ठीक आहे. इथून आता लेक्चरची सुरुवात झालेली आहे. शांततेने हे पहा. आता हे जे सोपा पार्ट आहे, हे सोपा पार्ट कव्हर झाला तर नंतरच्या नेक्स्ट लेक्चरमध्ये काय ते प्रिपरेशन आणि सिंथेसिस. ठीक आहे. आता प्रिपरेशन आणि सिंथेसिस कसे घेऊ आपण? प्रिपरेशन घेतलं, जी रिएक्शन घेतली त्या रिएक्शनचे नीट आणि जेडब्ल्यू चे काय करू? पीवायक्यू सॉल्व्ह करू. ठीक आहे. जीडब्ल्यू नीट पीवायक्यू झालं सोबत आपण सीईटी जे बी सॉल्व्ह करू. आता हे जे सोपा पार्ट आहे हे आज कव्हर करू, खतम करून टाकू. उद्यापासून काय चालू करू? प्रिपरेशन चालू करू. आणि प्रिपरेशन मध्ये मी स्टार्टिंग कशापासून करेल? मी अल्किन पासून करेल. अल्केन पासून नाही करणार, कारण की समजा जो रॅडिकल केमिस्ट्री आहे ना त्यामध्ये नाही का एक गोष्ट अजून सांगायची आहे. जेव्हा सीएल येते ना, पण ठीक आहे ना, तेव्हाच पाहू आपण ते. पण आज आपण हे करणार आहोत. काय करणार आहोत? क्लासिफिकेशन ऑफ मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. काय करणार आहोत? मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह किंवा मोनो हॅलोजन कंपाऊंड. आज आपण काय पाहणार आहोत? हेच पाहणार आहोत. काय करणार आहोत? क्लासिफिकेशन. ठीक आहे. सगळ्यात पहिल्याचं नाव काय मग? सगळ्यात पहिलं जे नाव आहे त्याचं नाव काय? प्रायमरी अल्किल हॅलाइड. आता अल्किल हॅलाइड. आता सिंपल मध्ये याची डेफिनेशन काय आहे? वेन हॅलोजन ॲटम
is attached to primary carbon, then then it is known as it is known as it is known as primary alkyl primary alkyl halide primary alkyl halide. ठीक आहे. आता काय फक्त काय पाहायचा कोणता कार्बन पाहायचा की प्रायमरी कार्बन आहे का. आता प्रायमरी कार्बन म्हणजे काय, कार्बन विच अटॅच टू ओनली वन कार्बन आयटम. एकाच कार्बनला दुसरा कार्बन अटॅच असला त्याला काय म्हणायचं आपण, काय प्रायमरी कार्बन, जसं की CH3 CH2 Cl. आता या कार्बनला किती कार्बन अटॅच आहे, एकच, म्हणजे हा कोणता कार्बन झाला, प्रायमरी कार्बन. आणि प्रायमरी कार्बनला हॅलोजन अटॅच आहे का, हो. मग हा काय झाला, प्रायमरी अल्किल हॅलाइड. म्हणजे प्रायमरी अल्किल हॅलाइड मध्ये बी कोण झाला, इथिल क्लोराइड. कोण झाला, इथिल क्लोराइड. सेकंड कंपाऊंड मध्ये काय घेऊ शकतो आपण, CH3 बॉन्ड CH2 बॉन्ड CH2 बॉन्ड काय Br. आता जो Br आहे तो Br कोणत्या कार्बनला अटॅच आहे, हा वाला. हा कार्बन किती कार्बनला समोर अटॅच आहे, फक्त एका कार्बनला. जे तुम्हाला दिसत आहे का, रेड पेन हायलाइट करतो, याच कार्बनला अटॅच आहे का, हो, एकाच कार्बनला अटॅच आहे. म्हणजे हा कोणता कार्बन आहे, प्रायमरी. आता जो अल्किल हॅलाइड बनला हा बी कोणता आहे, प्रायमरी. प्रायमरी मध्ये मग याचं नाव काय, किती कार्बन आहे, 3. 3 म्हटलं काय येईल, प्रोपिल. काय येईल, प्रोपिल ब्रोमाइड. प्रोपिल ब्रोमाइड. ठीक आहे. आता प्रायमरी अल्किल हॅलाइड समजलं. आता काय करू आपण, सेकंडरी अल्किल हॅलाइड पाहू. ठीक आहे. सेकंडरी अल्किल हॅलाइड. सेकंडरी अल्किल हॅलाइड मध्ये लक्ष द्या. ठीक आहे. वेन, सेम डेफिनेशन, वेन हॅलोजन ॲटम अटॅच टू कोणचा कार्बन असेल, प्रायमरीच्या वेळेस प्रायमरी, तर सेकंडरीच्या वेळेस काय राहणार आहे, सेकंडरी कार्बन ॲटम. सेकंडरी कार्बन ॲटम. then it is known as secondary alkyl halide. जसं की याचं एक्झाम्पल घेऊ शकतो आपण. ठीक आहे, पहा. CH3 बॉन्ड CH बॉन्ड काय CH3 बॉन्ड काय Cl. आता हे लक्ष द्या. आता हा जो कार्बन आहे याला हॅलोजन ॲटम अटॅच आहे, बरोबर आहे. ठीक आहे. हा कार्बन फर्दर किती कार्बनला अटॅच आहे, एक दिसला तुम्हाला, हो. सेकंड वाला दिसला, 2 कार्बनला अटॅच आहे. म्हणजे 2 कार्बनला आहे, म्हणजे हा कोणचा आहे, सेकंडरी कार्बन आहे. सेकंडरी कार्बनला कोण अटॅच आहे, हॅलोजन ॲटम. मग हा काय झाला, सेकंडरी अल्किल हॅलाइड. सेकंडरी अल्किल हॅलाइड. याचं नाव काय लिहू शकतो आपण, आयसोप्रोपिल. काय म्हणू शकतो आपण, आयसोप्रोपिल व्हॉट, क्लोराइड. ठीक आहे. सिमिलरली आपण एक एक्झाम्पल घेऊ शकतो याच्यात अजून. ते म्हणजे काय, 1 2 3 4 किती कार्बन घेतले आपण, 4 कार्बनची चेन. जर 4 कार्बनची चेन घेतली, इथं काय लिहिलं, Cl लिहिला. कोण लिहिला, Cl लिहू शकता तुम्ही, Br पण लिहू शकता. मग लक्ष द्या. ठीक आहे. हा जो कार्बन आहे, ब्लॅक इंडिकेट करतो, हा कार्बन किती कार्बनला अटॅच आहे, एक या साईडला एका कार्बनला अटॅच आहे, दुसऱ्या साईडला या कार्बनला अटॅच आहे. हा किती कार्बनला अटॅच आहे, डबल 2 कार्बनला अटॅच आहे का, हो. म्हणजे हा बी कोणचा झाला, मग सेकंडरी. कोणचा आला, सेकंडरी. मग हा बी कोणचा आला, सेकंडरी अल्किल हॅलाइड. याचं नाव काय लिहू शकतो आपण, टू क्लोरो ब्युटेन. काय म्हणू शकतो आपण, 2 क्लोरो ब्युटेन. ठीक आहे. मग लास्ट मध्ये कोणचा आहे ते, ठीक आहे, थर्ड नंबरवर कोणी, पेन चेंज करतो, टर्शरी अल्किल हॅलाइड. टर्शरी अल्किल हॅलाइड. आता याची डेफिनेशन नाही का, होमवर्क म्हणून तुम्हीच लिहून घ्या सर. ठीक आहे. मी तुम्हाला काय सांगतो, फक्त हे कर की बा की कसं आहे कसं नाही. ठीक आहे. लिहू शकता. काय म्हणसाल, वेन हॅलोजन ॲटम इज अटॅच टू व्हॉट, टर्शरी कार्बन, देन इट इज नोन ॲज टर्शरी अल्किल हॅलाइड. जसं की एक्झाम्पल पहा, डेफिनेशन लिहून घ्याल, एवढी गॅरंटी आहे, एवढं तर होमवर्क करू शकता. ठीक आहे. एक्झाम्पल मध्ये आपण काय घेतला, आपण CH3 घेतला, बॉन्ड CH3 बॉन्ड काय CH3 बॉन्ड काय Cl. आता एक सांगा,
जो हा कार्बन आहे, हा कार्बन किती कार्बनला अटॅच आहे? एक, दोन आणि किती? तीन. तीन कार्बनला अटॅच आहे. म्हणजे हा जो कार्बन आहे हा कोणचा आहे? टर्शरी. आणि टर्शरी कार्बनला कोण अटॅच आहे? हॅलोजन. मग हा जो हॅलाइड झाला हा कोणचा झाला? टर्शरी अल्किल हॅलाइड झाला की नाही? अरे समजलं का? हो, ठीक आहे. टर्शरी अल्किल हॅलाइड काय झाला? टर्शरी अल्किल हॅलाइड. ठीक आहे. याचं नाव समजा म्हटलं काय म्हणसाल तुम्ही? टू क्लोरो, टू क्लोरो, टू मिथिल, टू मिथिल प्रोपेन, टू क्लोरो, टू मिथिल प्रोपेन. ठीक आहे. ठीक आहे. हे पहा आयुपीएससी नेम मध्ये ज्यांना बी कन्फ्युजन असेल आयुपीएससी मध्ये, ठीक आहे, याला जसं नंबरिंग केलं आपण, एक याला दोन द्या, याला तीन द्या, वरची नंबरिंग ठीक आहे मोडून टाकतो मी आयुपीएससी साठी. याला एक दिलं, दोन दिलं, तीन दिलं. सेकंड पोझिशनवर कोणाला? एक मिथिल आला, एक कोणाला? सीएल आला. म्हणून काय लिहिलं आपण? टू क्लोरो टू मिथिल. आता सी पहिले येते काय? एम ऑफकोर्स काय येणार आहे? सी पहिले येते म्हणून काय लिहिलं? टू क्लोरो टू मिथिल प्रोपेन म्हटलं. ठीक आहे. आता आयुपीएससी नेम मध्ये ज्याला प्रॉब्लेम आहे ते कमेंट मध्ये सांगू शकता. आम्ही आयुपीएससी नेमवर साठी एक अलग लेक्चर सिरीज घेऊन येऊ शकतो. ठीक आहे. आता हे सगळे काय झाले? सोपे सोपे झाले. प्रायमरी कार्बन झाला, सेकंडरी कार्बन झाला, टर्शरी कार्बन झाला. प्रायमरी कार्बनला समजा हॅलोजन आयटम अटॅच असेल त्याला काय म्हणू आपण? प्रायमरी अल्किल हॅलाइड. सेकंडरी कार्बनला अटॅच असेल तर त्याला काय म्हटलं आपण? सेकंडरी अल्किल हॅलाइड. आणि टर्शरी कार्बनला असेल त्याला काय म्हणू आपण? टर्शरी अल्किल हॅलाइड. ठीक आहे. आता काय पाहायचं आपल्याला? थोडं याच्याहून जास्त पाहायचं. आता सगळ्यात पहिले येते काय नाव आहे? प्रायमरी झालं का? अलिलिक. अलिलिक हॅलाइड. ठीक आहे. आता अलिलिक हॅलाइड म्हणजे काय पहा, लक्ष द्या. एकच मिनिट सांगतो तुम्हाला. वेन वेन हॅलोजन आयटम, वेन हॅलोजन atom attached to attach to sp3. sp3 काय? हायब्रिडाइज कार्बन आयटम, हायब्रिडाइज कार्बन आयटम, कार्बन atom which further attach to sp2 carbon atom, sp2 carbon sp2 carbon atom. Then this type of, then it is known as, ठीक आहे ना, असं लिहिलं, it is known as allylic allylic halide, allylic halide. ठीक आहे. आता याचा फॉर्म्युला बी लिहून देतो तुम्हाला. ठीक आहे. बरोबर आहे. हा, याचा फॉर्म्युला लिहून घ्या. sp2, sp2 च्या अंदर कोण असला पाहिजे? sp3. हे दोन्ही बी काय आहे? sp2 sp3 कार्बन आहे. ठीक आहे. आणि त्या sp3 ला कोण अटॅच असला पाहिजे? x. x म्हणजे कोण? हॅलोजन. x म्हणजे कोण? हॅलोजन. ठीक आहे. आता एक तुम्हाला सांगतो, जर पहा कार्बन किती बॉन्ड बनवले? चार. चारही पण कसे असले पाहिजे? सिंगल. तर ते काय असले पाहिजे? sp3. काय असते? sp3. ठीक आहे. जर कार्बन किती बॉन्ड बनवले? तीन. कार्बन ऍक्च्युअली किती बॉन्ड बनते? चार. किती बनते? चार. त्या चार पैकी त्याने एक काय बनवला? डबल बॉन्ड बनवला. मग तो कार्बन कोणचा असते? sp2. कोणचा असते? sp2. आणि तोच कार्बन काय बनवते? ट्रिपल बॉन्ड. ठीक आहे. जेव्हा कार्बन ट्रिपल बॉन्ड बनवते त्याचं हायब्रिडायझेशन स्टेट काय असते? sp. काय असते? sp. ठीक आहे. आता हायब्रिडायझेशन हे सगळं 11वीचा पार्ट आहे. 12वीचं मी चालू केलेलं आहे. 11वीचं तुमच्या ठाकरे सरनं चालू केलेलं आहे. ठाकरे सर जसं जसं कंटिन्यू करतील तसं तसं घेणारच आहे. ठीक आहे. आता एवढं क्लिअर झालं का? हो. मग पहा, अलिलिक हॅलाइडला काय म्हणायचं आपल्याला? जेव्हा एक हायड्रोजन, सॉरी 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 हॅलोजन आयटम हे कोणाला अटॅच आहे? sp3 कार्बनला. आणि sp3 कार्बन फर्दर कोणाला अटॅच आहे? sp2 कार्बनला. त्याला काय म्हणतो आपण? अलिलिक हॅलाइड. जसं की एक्झाम्पल पहा, एक, दोन, तीन. ठीक आहे. इथं काय लिहिला? x. इथं काय लिहिला? x. इकडे एक अजून वाढून देतो. पहा. नाही, चुकलं आपलं एक्झाम्पल. एक मिनिट करेक्ट करतो मी. ठीक आहे. इथं काय लिहू आपण? x. ठीक आहे. यालाच फॉर्म्युला काय लिहू शकतो आपण? CH2 डबल बॉन्ड काय? CH2 बॉन्ड काय? CH2, सॉरी CH2. आणि इथं काय आहे ते? X. X म्हणजे काय? Cl. आता जो हॅलोजन आयटम आहे
हा कुणाला अटॅच आहे? sp3 कार्बनला. कुणाला अटॅच आहे? sp3 कार्बनला. कारण की या कार्बन जे पहा, समजा याला ओपन करून लिहितो म्हटलं, ठीक आहे, थोडं खाली घेऊ का अजून, यालाच समजा आपण ओपन करून लिहितो म्हटलं, इथं कोण आहे? कार्बन. या कार्बनला 2 हायड्रोजन अटॅच आहे, बराबर आहे. हा डबल बॉन्ड कार्बन, या कार्बनला किती हायड्रोजन अटॅच आहे? एक. सॉरी हा, लिहिण्यात चुकलं, एक. इथं हा कार्बन, या कार्बनला किती हायड्रोजन अटॅच आहे? 2. तर CH हा कार्बन, या कार्बनला कोण अटॅच आहे? Cl. आता हा जो Cl कार्बनला अटॅच आहे, हा कार्बनचे किती बॉन्ड झालेले आहेत? 4. 1, 2, 3, 4. आणि चारही बी सिंगल बॉन्ड आहेत का? हो. चारही बी सिंगल बॉन्ड आहेत का? हो. म्हणजे हा कार्बन आहे, हा कोणचा आहे? sp3 आहे, बराबर आहे. हा sp3 कार्बन कोणाला अटॅच आहे? डबल बॉन्डेड कार्बन आयटम म्हणजे कोणचा? sp2. कोणचा आहे? sp2. मग हे जी अल्किल हॅलाइड आहे, आता याला प्रायमरी म्हणू शकतो का आपण? हा, प्रायमरी कार्बनला अटॅच आहे, पण यांच्या सिक्वेन्स मध्ये काय आला? sp3 कार्बन फर्दर अटॅच टू sp2 कार्बन. मग या कंडिशन काय म्हणायचं आहे अशा अल्किल हॅलाइडला? अलिलिक अलिलिक हॅलाइड. काय म्हणतो आपण याला? अलिलिक हॅलाइड. ठीक आहे. अलिलिक हॅलाइडचं महत्वाचं काम आहे, SN1 रिएक्शन हे फास्ट दाखवतात, समोर चालून तुम्हाला सांगणार आहोत, कारण की इथं जो कार्बोकॅटायन बनेल ते कसा बनेल? स्टेबल बनेल. ठीक आहे. याचं अजून एक्झाम्पल काय घेऊ शकतो आपण? पहा, इथं कोण घेतला आपण? Cl घेतला. कोण घेतला? Cl. इथं काय केलं आपण? डबल बॉन्ड. आता तुम्ही म्हणसाल का हे जो हॅलोजन आहे हा अलिलिक आहे का? हो. अलिलिक आहे का? हो. कसा पहा, कसा पहा, हा जो कार्बन आहे हा कोणचा आहे? sp3 आहे का? हो. sp3 इकडं कोणाला अटॅच आहे? sp3 ला. पण इकडं कोणाला अटॅच आहे? sp2 ला. दिसत आहे का तुम्हाला? हो. हा बी कोणचा आहे? sp2. आपल्याला सिक्वेन्स काय पाहायचा? sp2 पाहायचा. sp2 ला कोण अटॅच असलेला पाहिजे? sp3. आणि sp3 ला कोण अटॅच असला पाहिजे? हॅलोजन. हा सिक्वेन्स आपल्याला पाहायचा आहे. ठीक आहे. दिसला का? sp2 ला sp3 ला हॅलोजन आहे का? हो. मग हा बी काय झाला? अलिलिक हॅलाइड. ठीक आहे. हा बी काय झाला? अलिलिक हॅलाइड. याचं नाव कुणी सांगू शकता का? याचं नाव कोणी सांगू शकता? ठीक आहे, आपण नोट डाऊन करू. ठीक आहे. 1, 2, 3, 4. किती कार्बनची चेन आहे? 4. नंबरिंग देताना चुकली का आपली? ऑफकोर्स चुकली, कारण की अल्किन काय आहे? फंक्शनल ग्रुप आहे. ठीक आहे. त्याला नंबर सगळ्यात कमी आला पाहिजे. ठीक आहे. मग नंबरिंग देताना इथं डबल आपण ते कंपाऊंड काढू. 1, 2, 3, 4. इथं काय घेतला? Cl. 1, 2, 3, 4. मग तिसऱ्या पोझिशनवर कोण आला? Cl. मग 3 क्लोरो ब्यूट. किती कार्बनची चेन आहे? 4 म्हणून काय लिहिलं? ब्यूट. डबल बॉन्डेड आहे? हो. ब्यूट 1. ई आणि काय लावायचं? ई आणि मग याला बी काय म्हणू आपण? अलिलिक हॅलाइड. काय म्हणू आपण? अलिलिक हॅलाइड. आता जसं अलिलिक हॅलाइड आहे, जसं काय आहे? अलिलिक हॅलाइड आहे, सेम टू सेम काय आहे? बेन्झिलिक बेन्झिलिक हॅलाइड. बेन्झिलिक हॅलाइड. आता पहा, वेन सेम डेफिनेशन, वेन हॅलोजन हॅलोजन ॲटम attach to sp3 carbon atom which further attach to benzene benzene ring और काय म्हणू शकतो आपण? फिनिल. और काय म्हणू शकतो आपण? फिनिल. then then it is known as benzylic halide. Benzylic halide. It is known as काय? बेन्झिलिक हॅलाइड. सिंपल याचा फॉर्म्युला काय? पीएच म्हणजे काय? फिनिल रिंग. फिनिल रिंग म्हणजे काय? बेन्झिन बेन्झिन वरचा एक हायड्रोजन काय असते? गायब असते. ठीक आहे. याला काय म्हणायचं? ही जी रिंग आहे सध्याच्या कंडिशनला, ही कोणची रिंग आहे? फिनिल वाली. कोणची आहे? फिनिल. आता पीएच ला कोण अटॅच आहे? sp3 वाला कार्बन आहे, आणि sp3 वाल्या कार्बनला कोण अटॅच आहे? एक्स अटॅच आहे. कोण अटॅच आहे? ठीक आहे. याचं सगळ्यात सोपं बेन्झिल क्लोराईड, जे की तुम्हाला प्रत्येक वेळेस विचारले जाते. CH2Cl. पहा, हा जो कार्बन आहे sp3 दिसला का? हो. sp3 कार्बन फर्दर कोणाला अटॅच आहे? बेन्झिन रिंगला. ठीक आहे. ठीक आहे. इथं काय म्हणू शकतो आपण? काहीच नाही. ठीक आहे. बेन्झिन रिंग दिसतच आहे ना तुम्हाला. मग हा कोणचा झाला? बेन्झिलिक क्लोराईड. काय झाला? बेन्झिल क्लोराईड. काय म्हणतो आपण याला? बेन्झिल क्लोराईड. समजला का? हो. यामध्ये हा कोणचा आला? आता पहा, CH2
इथं काय CH बॉन्ड काय घेतला आपण CH3, बॉन्ड काय घेतला आपण CH3, इथं कोण झाला Cl. आता हा बी कोण आहे बेन्झिलिक क्लोराईड, कोण आहे बेन्झिलिक क्लोराईड. पण पण या केसमध्ये हा कोणचा आहे आता सेकंडरी, कोणचा आहे सेकंडरी. तसाच तुम्ही सिमिलरली टर्शरी बी काढू शकता बेन्झिलिक हॅलाइड मध्ये. ठीक आहे, इथं काय दोन हॅलोजन, इथं काय लिहिलं आपण एक Cl, हे कोणचा आहे CH3 आहे, हा बी कोणचा ग्रुप आहे CH3 आहे. आता हा कार्बन sp3 कार्बनला अटॅच आहे, म्हणजे हॅलोजन sp3 कार्बनला अटॅच आहे का, हो. हा फर्दर कोणाला अटॅच आहे बेन्झिलिकला, मग हा बी काय झाला बेन्झिल क्लोराईड, काय आला बेन्झिल क्लोराईड. नावात चुकू शकते आपलं, पण समजायचं म्हणणं हे आहे की बा याच्यात बी काय म्हणतात, याच्यात बी आपण काय करू शकतो डिफरन्शिएट करू शकतो. ठीक आहे, मग याच्यात हा कोणचा होईल टर्शरी बेन्झिल हॅलाइड, काय टर्शरी बेन्झिल हॅलाइड. ठीक आहे, मग काय करू नेक्स्ट करू आता. नेक्स्ट म्हणजे काय, आता कोणचा पाहायचा अलिलिक झाला बेन्झिलिक झाला, आता काय कोणचा पाहायचा व्हिनिलिक. व्हिनिलिक व्हिनिलिक हॅलाइड लास्ट आहे, सोपा आहे. ठीक आहे, व्हिनिलिक हॅलाइड. ठीक आहे, या केसमध्ये काय आहे पहा, वेन वेन हॅलोजन ॲटम, हॅलोजन ॲटम ॲटम इज इज attached to attach to attach to काय sp2 कार्बन ॲटम, sp2 कार्बन ॲटम डायरेक्टली, sp2 कार्बन ॲटम directly, sp2 कार्बन ॲटम डायरेक्टली, then known as it is known as vinylic vinylic halide then it is known as vinylic halide. ठीक आहे, एक्झाम्पल मध्ये काय लिहू शकतो तुम्ही पहा, CH2 दिसला का, हो. डबल बॉन्ड CH2, सॉरी CH बॉन्ड काय X, बॉन्ड काय X, हा कोणता झाला विनिलिक हॅलाइड. अजून एक्झाम्पल काय करू शकतो आपण, X च्या ठिकाणी कोणी घेऊ शकतो आपण CH2 बॉन्ड काय डबल बॉन्ड CH बॉन्ड काय Cl, हा कोणता झाला विनिलिक विनिलिक हॅलाइड, कोणता झाला विनिलिक हॅलाइड. ठीक आहे, अजून काय एक्झाम्पल पाहू शकता तुम्ही, हा बी कोणचा हॅलाइड झाला, हा बी कोणचा झाला विनिलिक हॅलाइड, कोणचा आला फिनिलिक हॅलाइड. पण या केसमध्ये हा विनिलिक हॅलाइड कोणचा दिसत आहे तुम्हाला, दिसत आहे का, हा कोणचा आहे सेकंडरी. अजून टर्शरी पॉसिबल नाहीये, टर्शरी पॉसिबल नाहीये, कारण की टर्शरी पॉसिबल झाला तर मग ते बॉन्ड कोणापासून बन. ठीक आहे, आता हे कोणचं आले फिनिलिक हॅलाइड. आता याच्यात नाही का काही काही सोपे विचारलेले आहेत. ठीक आहे, अजून कोणते कोणते विचारले आहेत, तुमचं जर बुक इथंच दिलेलं आहे आपल्याला. हॅलो अल्काईन, लास्ट मध्ये काय विचारलं तुम्हाला, हॅलो अल्काईन. आता एक सांगा बरं, नावातच आहे वेन हॅलोजन ॲटम अटॅच टू sp हायब्रिडाइज कार्बन ॲटम. ठीक आहे, लिहून द्या तुम्ही, वेन हॅलोजन ॲटम अटॅच टू sp हायब्रिडाइज हायब्रिडाइज कार्बन ॲटम, sp हायब्रिडाइज कार्बन ॲटम. ठीक आहे, then it is known as then it is known as known as हॅलो अल्काइन्स. सिंपल मध्ये एक्झाम्पल काय लिहू शकता तुम्ही, H बॉन्ड C ट्रिपल बॉन्ड C बॉन्ड Cl, बॉन्ड काय Cl. तुम्हाला समजा विचारलं याचं नाव काय, तुम्ही सांगू शकता का, सिंपल नंबरिंग द्या ना. ठीक आहे, एक आणि दोन, दोन कार्बनची चेन आहे, म्हणजे दोन कार्बनची चेन आहे म्हणजे काय इथ, पण एक काय आला सबस्टिट्यूएंट क्लोरो वन क्लोरो इथ वायनी इथाईन वन क्लोरो इथाईन. आता वन लिहिलं नाही लिहिलं काही एवढा फरक नाही पडत. ठीक आहे, आता आपण हे होतं आपलं क्लासिफिकेशन आजचं.
ठीक आहे. आज आपण काय पाहिलं? क्लासिफिकेशन ऑफ मोनो हॅलोजन कंपाऊंड. काय पाहिलं आपण आज? क्लासिफिकेशन ऑफ मोनो हॅलोजन कंपाऊंड. ठीक आहे. त्यामध्ये काय पाहिलं आपण? प्रायमरी अल्किल हॅलाइड. जर हॅलोजन ऍटम हा प्रायमरी कार्बनला अटॅच असेल त्याला काय म्हटलं आपण? प्रायमरी अल्किल हॅलाइड. मग काय पाहिलं आपण? सेकंडरी अल्किल हॅलाइड. जर हॅलोजन ॲटम हा सेकंडरी कार्बनला अटॅच असेल त्याला काय म्हणायचं? सेकंडरी अल्किल हॅलाइड. ठीक आहे. मग काय पाहिलं आपण? टर्शरी अल्किल हॅलाइड. व्हेन halogen atom is attached to what tertiary carbon atom, then it is known as tertiary alkyl halide. ठीक आहे. then it is known as tertiary alkyl halide. मग लास्ट मध्ये काय पाहिलं आपण? सॉरी, लास्ट मध्ये नाही, त्याच्यानंतर काय पाहिलं आपण? अलिलिक अल्किल हॅलाइड. पहा, हॅलोजन ॲटम कोणाला अटॅच आहे? sp3 कार्बन ॲटमला. कोणाला? sp3 कार्बन ॲटमला. आणि sp3 कार्बन फर्दर कोणाला अटॅच आहे? sp2 कार्बन ॲटमला. त्या टाईपच्या हॅलोजनला आपण काय म्हटलं होतं? अलिलिक हॅलाइड. काय म्हटलं होतं आपण त्याला? अलिलिक हॅलाइड. मग कोणचा पाहिला आपण? बेंझिलिक हॅलाइड. कोणचा पाहिला? बेंझिलिक हॅलाइड. बेंझिलिक हॅलाइड हॅलाइड मध्ये काय पाहिलं? सेम काय? हॅलोजन ॲटम अटॅच टू sp3 कार्बन ॲटम, आणि ते sp3 कार्बन ॲटम फर्दर कोणाला अटॅच आहे? बेन्झिन रिंगला, किंवा काय म्हटलं आपण? फिनिल अटॅच आहे त्याला. त्याला काय म्हटलं आपण? बेंझिलिक हॅलाइड. त्याला काय म्हटलं आपण? बेंझिलिक हॅलाइड. जसं की आपण एक्झाम्पल पाहिलं होतं कोणचा? बेन्झिल क्लोराईड. कोणचा पाहिला? बेन्झिल क्लोराईड. ठीक आहे. नेक्स्ट म्हणजे कोणचा पाहिला आपण? बेंझिलिक झाला. विनिलिक हॅलाइड. फेन हॅलोजन ॲटम इज डायरेक्टली अटॅच टू काय? sp2 कार्बन ॲटम. त्याला काय म्हटलं होतं आपण? फिनिलिक हॅलाइड. काय म्हटलं होतं आपण? फिनिलिक हॅलाइड. त्यामध्ये पी आहे प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी. ठीक आहे. क्लासिफिकेशन करू शकतो पण विचारत नाही, एवढं डोकं खर्च करायचं नाही. ठीक आहे. मग काय पाहिलं? लास्ट मध्ये आपण हॅलो अल्काइन पाहिलं. म्हणजे काय? हॅलोजन ॲटम अटॅच टू अल्काइन ग्रुप किंवा अल्काइन वाल्या हायड्रोकार्बन्सला अटॅच असेल त्याला काय म्हटलं आपण? हॅलो अल्काइन्स. ठीक आहे. आतापर्यंत आपण हे क्लासिफिकेशन पाहिलं. आतापर्यंत जे पण आपण लेक्चर मध्ये पाहिलं, ठीक आहे, हे पेपरमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त सीईटी मध्ये विचारू शकतात. हे नीट वगैरेचा टॉपिक नाही. नीट आणि जेडब्ल्यूचा तर अजिबातच नाही आहे. ठीक आहे. आता उद्यापासून काय पाहणार आहोत आपण? याच्या प्रिपरेशन. ही हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन आपल्याला हॅलो अल्केन्स बनवायचं असेल तर कसा बनवू? ठीक आहे. सगळ्यात पहिले काय पाहणार आहोत आपण? प्रिपरेशन. उद्या कोणचं पाहणार आहोत? प्रिपरेशन. कशापासून? अल्किन पासून. आणि हायड्रोजन हायलाइट टाकणार आहोत आपण त्याच्यात. हायड्रो हॅलोजनेशन रिएक्शन म्हणतो आपण. ठीक आहे. त्याच्यात काय करणार आहोत आपण? 4 लेवल पाहणार आहोत. ठीक आहे. 4 लेवल म्हणजे काय? पहिली लेवल मध्ये काय करू आपण? एक सिंपल काय करू? स्टेट बोर्डाचा एक डेफिनेशन घेऊ. स्टेट बोर्ड मध्ये काय करतात? डेफिनेशन विचारतात. ठीक आहे. आता डेफिनेशन विचारतात तर लेवल 1 मध्ये काय करू आपण? स्टेट बोर्डानुसार लेवल 1 ची अरेंजमेंट करू. मग लेवल 2 काय करू आपण? सीईटी मध्ये जे क्वेश्चन विचारतात. कोणचे? सीईटी लेवलचे क्वेश्चन पाहू. एक दोन एक्झाम्पल सॉल्व्ह करू आणि मग सीईटीचे क्वेश्चन बी पाहून घेऊ. लास्ट मध्ये क्वेश्चन पाहू आपण. मग पाहू लेवल 3. लेवल 3 म्हणजे काय? नीटच्या लेवलचे क्वेश्चन, ज्यामध्ये काय होईल? कार्बोकॅटॅन फॉर्म होईल, कार्बोकॅटॅनची रिअरेंजमेंट होईल. ठीक आहे. लेवल 4 काय पाहू आपण? जेडब्ल्यूच्या टाईपचे क्वेश्चन, म्हणजे कार्बोकॅटॅन फॉर्म झाला तर रिंग एक्सपान्शन होणं पॉसिबल आहे की नाही आहे, रिंग स्टॅबिलिटी कोणची जास्त आहे, कोणची कमी आहे, हे पाहू. मग लास्ट मध्ये काय पाहू आपण? लेवल 5. जर गरज असेल तर पाहू आपण, नाही तर पाहू. ठीक आहे. आजच्यासाठी आज आपण एवढंच चेक करणार आहोत. आज काय केलं आपण? क्लासिफिकेशन केलं. क्लासिफिकेशन मध्ये काय काय पाहिलं आज आपण? मोनो हॅलोजनचं क्लासिफिकेशन केलं. ठीक आहे. जास्त बोर नाही करत, वाचून घेसाल. काही समजा नाही आलं तर कमेंटमध्ये तुम्ही सोडू शकता की नाही सर हे टॉपिक नाही समजला. ठीक आहे. आणि या चॅनलवर आम्ही सर्व घेण्याचा प्रयत्न करतो. ठीक आहे. फक्त तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ठीक आहे. धन्यवाद. अं, धन्यवाद काय फॉर वॉचिंग. ठीक आहे. भेटूया नंतरच्या लेक्चरला कुठे.